आज सकाळी तर ना माझी अजिबात उठायची इच्छा नव्हती आणि बाहेर ना आज जास्तच थंडी पडली होती. त्यामुळेच की काय अंगात चांगलीच कणकणी भरली होती आणि ह्या ऋतूबदलामुळे मी आणि तनुष दोघे पण आजारी पडलो होतो. आवाजावरून तुम्हाला समजतच असेल. मला ना झोपूनच राहू वाटत होतं, पण सांगता कोणाला. मग काय उठले आणि घेतला गरमागरम गुळाचा चहा बनवायला. आता तुम्ही म्हणसाल गुळाचा चहा का बरं? कारण साखरेला आमच्या घरात ना बॅन आहे. इकडं चहा शिजत होता आणि तनुष पण सकाळपासून खोकल्याच्या उबळीनं बेजार झाला होता. औषध तर चालू होतंच, पण त्याच्यासाठी ना अद्रकचा काढा बनवला होता आणि हा अद्रकचा काढा तनुषला अजिबात आवडत नाही, म्हणूनच त्याची नाटकं चालू झाली होती. तरी पण मी जबरदस्तीने त्याला काढा पाजून घेतला. आणि हा दवाखाना तर ना कुणाच्या मागं लागू नये. एक वेळ आपण आजारी पडलो तरी चालेल, पण आपली पोरं आजारी पडली की अजिबात कशात मन लागत नाही. गरमागरम चहा घेतला. आता कुठं अंगात थोडी तरतरी आली होती. आता स्वयंपाक बनवायची पण इच्छा नव्हती, पण बनवावा तर लागणार होता. मग काय कसा बसा स्वयंपाक बनवून घेतला. तनुच्या पप्पाने आम्हा दोघांना जबरदस्ती जेवायला घातलं आणि क्लिनिकमध्ये घेऊन गेले. क्लिनिकमध्ये पण पेशंटची रांगच लागली होती. सगळ्यांना सर्दी, खोकला आणि ताप. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं घेतली. घरी आल्यावर पहिले तर मी माझी औषधं घेतली आणि मग तनुषला औषधं पाजली. पहिले तर तनुष औषध पाजायचं म्हटलं की जाम त्रास द्यायचा, पण आता पितो बरोबर.